नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हरभरा पिकावर अशा धुक्याच्या वातावरणामध्ये नेमकं आपण काय उपाययोजना केली पाहिजे। कारण आता बघू शकता आत्ता माझ्या मागं किती सारं धुकं या ठिकाणी पडलेलं आहे आणि हे धुकं जे आहे आपल्या पिकासाठी जास्त डेंजर त्या ठिकाणी असतं। कारण आपल्या पिकावरती या अशा धुक्यामुळं दवामुळं जे आहे बुरशीजन्य रोगांचं प्रमाण वाढण्याची खूप मोठी शक्यता त्या ठिकाणी असते, त्याची रिस्क खूप मोठी असते। कारण अशा धुक्याच्या वातावरणामध्ये आपल्या हरभरा पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो। तसंच बघितलं तर आपल्या हरभरा पिकावरती बुरशीजन्य रोग जो आहे मर रोग हा अतिशय त्या ठिकाणी गंभीर रोग आहे आणि अशा वातावरणामध्ये या मर रोगाचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतं। त्यामुळे योग्य ती उपाययोजना आपल्याला करणे गरजेचे असते। आता माझ्या मागे हा प्लॉट बघू शकता, याच्यामध्ये मी आंतरपीक म्हणून हरभरा घेतलेला आहे, म्हणजे मोहरी आणि हरभरा बघू शकता। त्या ठिकाणी आपल्याला हरभऱ्याची त्या ठिकाणी लाईनसुद्धा दिसेल आणि मोहरीसुद्धा दिसेल। या ठिकाणी मी ट्रायल म्हणून घेतलेला आहे। या ठिकाणी हरभरा आणि मोहरी यांचं आंतरपीक इंटरक्रॉपिंग मी या ठिकाणी घेतलेली आहे। तर अशा वातावरणामध्ये आपल्याला हरभरा पिकावरती जे आहे शेतकरी मित्रांनो, एक चांगल्या प्रतीचं बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचं असतं। त्यामध्ये जर बुरशीनाशक वापरायचे झाले तर त्या ठिकाणी रोको वापरा, नाही तर साप वापरा, साधे सुद्धा वापरू शकता। जर त्या ठिकाणी तुमच्या हरभरा पिकावर जास्त बुरशीचा अटॅक नसेल तर, आणि जर तुमच्या हरभऱ्याची पानं जास्तीत जास्त पिवळी पडत चाललेली असेल तर त्या ठिकाणी ॲलिएट हे बुरशीनाशकाची तुम्ही फवारणी करा, जेणेकरून तुमच्या हरभऱ्याच्या प्लॉटवरती कुठल्याच प्रकारच्या मर रोगाचा, कुठल्याच प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा अटॅक त्या ठिकाणी होणार नाही। कारण अशा वातावरणामध्ये, अशा धुक्याच्या वातावरणामध्ये मर रोग वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर ही एक छोटीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळतील। चला तर भेटूया पुढील भागात एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन शॉर्ट व्हिडिओसोबत, शेतीविषयक माहितीसोबत। तोपर्यंत इथंच थांबतोय। धन्यवाद।